महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली माणसं पाकिस्तानची आहेत का? आणि ग्रामीणला त्या ठिकाणी काहीच नाही. अभिजित पाटील उदाहरण बघा, शहरी आणि ग्रामीणचा भाग. मुंबई वाढवणला त्या ठिकाणी रस्ता होण्यासाठी 58,754, ठाणे बोरिवलीसाठी 18,800 कोटी, खारघर तुर्बे 2106 किलोमीटरला फक्त 2100 कोटी रुपये. आज वांद्रे वर्सोवा 18,121 सागरी सेतूला, त्या ठिकाणी दहिसर 22,166, पनवेल कर्जतला 2782 कोटी, पुणे त्या ठिकाणी शिरूर 7,500 कोटी, तळेगाव चाकण 5,200 कोटी, पुणे त्या ठिकाणी 14,000, हडपसर 14,886, हडपसर यवत 5,600, एकूण 1,55,655 कोटी रुपये हे शहरी रस्त्यांसाठी. आणि आमच्या अख्ख्या महाराष्ट्राला 4,500 कोटी. मग ही नेमकी दरी का? मग ह्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात लोकसंख्येचं ग्रामीणमध्ये 6,55,00,000 लोक राहतात आणि शहरामध्ये 6,38,00,000 लोक राहतात. मग निम्म्याला निम्मे असताना एका बाजूला 1,55,000 कोटी रुपये तुम्ही शहराच्या रस्त्याला आणि एवढ्या रस्त्याला देताय आणि निम्मी लोकसंख्या राहते त्याला 4,500 कोटी. मग ही तफावत का? आणि मग ही तफावत मग महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली माणसं पाकिस्तानची आहेत का? ही महाराष्ट्रातली मग शहराचेच लाड का आणि ग्रामीणला त्या ठिकाणी काहीच नाही? हे खऱ्या अर्थानं आज विश्लेषणामय याच्यात मुख्यमंत्री महोदयांनी सांगणं अपेक्षित आहे.